नमस्कार भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सर्वजण बरे असाल. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या जीवनात काहीतरी चुकीचे चाललंय? तुमच्या निर्णयामध्ये नेहमी अडथळे येतात किंवा अनियंत्रित वागताना पाहतात? जर हो, तर कदाचित तुमच्या बुद्धीला कुणीतरी बांधलेला आहे. नमस्कार भक्तांनो, जय जगदंबे. बुद्धी बांधलेली जाते व त्याची काय लक्षणे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण पाहणार आहोत की तांत्रिक साधनांद्वारे किंवा विशिष्ट क्रियांनी बुद्धी कशी बांधली जाते, त्याची लक्षणे कोणती असतात. तर चला जाणून घेऊया. पहिला, बुद्धी बांधली जाते म्हणजे काय? बुद्धी म्हणजे आपली निर्णय क्षमता, विचार करण्याची क्षमता आणि काही विशिष्ट तांत्रिक उपाय किंवा कृष्णविद्या वापरून एखाद्या विचारशक्तीवर परिणाम केला जाऊ शकतो. यामुळे ते व्यक्ती अनैतिक, हिंसक होतो. दुसरा, बुद्धी बांधली गेल्याची लक्षणे. विचार करण्याची क्षमता नष्ट होणे. पहिला, तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य आहे तेच कळेनास होतो. तुमच्या जीवनात असलेल्या लोकांसाठी तुम्ही अडथळा बनतात. समोरच्याशी नेहमी चुकीच्या पद्धतीने वागण्याची सवय लागते. वेद धर्मापासून दूर जाणे. तुम्हाला मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जायला नकार वाटतो. तुम्हाला देव आणि साधू संत विषयाची चीड येते. भजन कीर्तन ऐकताना तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. क्रोध आणि हिंसा वाढणे. तुम्ही कुठल्याही कारणाशिवाय सतत चिडचिडी करतात. घरातील लोकांशी वाईट वागतात. घरातील शांतता संपून तणावपूर्वी वातावरण निर्माण होतो. शरीर आणि मनावर वाईट परिणाम होणे. अचानक आरोग्य बिघडायला लागतं. अन्न खाण्याच्या सवयी बदलतात. गरजेपेक्षा जास्त किंवा खूप कमी खाणे. आयुष्यात नकारात्मक गोष्टी वाढतात आणि सतत अपयश मिळते. काय हे संकेत तुमच्यातही आहे का? जर हे संकेत तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला दिसत असतील, याचा अर्थ त्याच्या बुद्धीवर कोणीतरी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण घाबरू नका, त्यावर उपाय आहे. तांत्रिक उपाय. नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षण. पहिला, काळ्या तिळाचा उपाय. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस एक मूठ काळे तीळ घ्या. त्यावर ओम क्लीम कालिकाय नमः हा मंत्र 11 वेळा जपा. ते तीळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा घराच्या बाहेर टाका. त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो. दुसरा आहे लिंबू मिरची उपाय. मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी 1 लिंबू आणि 7 मिरच्या दोऱ्याने बांधा आणि घराच्या मुख्यद्वारावर टांगा. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. तिसरा आहे हनुमान चालीसा पठण. बुद्धीला बांधण्यासाठी वापरलेल्या तंत्राचा प्रभाव हटवण्यासाठी हनुमान चालीसा हे सर्वात प्रभावी साधना आहे. दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पठण करा. विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी करा. चौथा आहे समुद्री मिठाची आंघोळ. दररोज आंघोळ करताना पाण्यात थोडा समुद्री मीठ मिसळा. त्यामुळे शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आध्यात्मिक उपाय. साधना आणि ध्यान. दररोज 15 ते 20 मिनिट ओम नमः शिवाय किंवा ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करा. ध्यानधारणा केल्याने मानसिक शक्तीला बळ मिळतं आणि नकारात्मक शक्तीपासून सुरक्षण मिळते. देवी कालीची उपासना. जर तुमच्या बुद्धीवर कोणी तांत्रिक क्रिया केली असेल तर काली मातेची उपासना सर्वात प्रभावी आहे. मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी देवी कालीचा फोटोसमोर तेलाचा दिवा लावा आणि ओम क्रीं कालिकाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे तंत्रबाधा दूर होण्यास मदत मिळते. तिसरा आहे पवित्र धुपाचा उपाय. घरात दररोज गूळ, लोबान किंवा कापूर जाळा. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडते आणि घरातील वातावरण पवित्र राहते. कधीकधी तांत्रिक प्रभाव फार मोठा असतो. त्यामुळे अनुभवी गुरु किंवा संतांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्या जीवनशैलीत बदल करा.
सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. शुद्ध आहार घ्या. सात्विक आहारामुळे मन शांत राहतं आणि नकारात्मक ऊर्जा पासून बचाव होतो. श्रीराम आणि हनुमानजीच्या नावाचा जप करा, कारण हे देवता नकारात्मक शक्तीवर विजय मिळवण्यासाठी ओळखलेले जातात. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनातील काहीतरी चुकीचं चाललंय, तर आजच हे उपाय करा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवा. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही याची गरज असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भवानी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.